आपल्यातलेच काही लोक जे माझ्याबरोबर काम केलेले आहेत, मी निश्चित त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. ते मला सिनियर नगरसेवक होते, मी त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे काम करत असताना. पण आम्ही ज्यावेळेस महेशांना वारल्यानंतर राजकीय परिस्थिती बदलल्या गेल्या आणि त्या राजकीय परिस्थितीनुसार आपल्याला सगळ्यांनी मिळून आम्ही तो निर्णय घेतला. मग त्या निर्णयात असं ठरलेलं की कोणाला का तिकीट मिळेना, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने सहकारी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनीसुद्धा तिकिटासाठी इच्छुक होत्या, त्यांनीसुद्धा त्यांना उमेदवारी कशी मिळवता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते. याच्यात आपल्याला सगळ्यांना तिकीट मिळतील का याची शाश्वती नव्हती. त्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलं की ठीक आहे, आता आपला निर्णय झालेला आहे. तिथं शहर मध्येला आमदार देवेंद्रदादा झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण प्रवेश करूया. तिकीट कोणाला का मिळेना, आपण सगळेजण एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीचं काम करू असं ठरलं गेलं होतं. पण आज असं ठरलं असतानासुद्धा जर एका भारतीय जनता पार्टीच्या जुना कार्यकर्त्याला जर पार्टीने तिकीट दिला तर त्यात माझी काय चूक आहे किंवा कोणाची काय चूक आहे? आज ते सगळीकडे सांगण्याचा प्रयत्न करतायत की माझ्यावर अन्याय झाला. अन्याय कोणावर होत असतो? ज्याला संधी मिळत नाही त्याच्यावरती अन्याय होत असतो. सतीश अण्णा सिरसिल्ला गेल्या टर्मला थांबले होते, ते निवडून येऊ शकले नाही. त्याच्या अगोदरपासून ते भारतीय जनता पार्टीचं काम करतायत, त्यांना संधी कधी मिळाली नाही. त्यांच्यावरती अन्याय झाला तर मी मान्य करू शकतो. ज्यांना दोनदा संधी मिळती त्यांना कधी आपण अन्याय म्हणू शकतो का? या गोष्टीचा सुद्धा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आज जे समाजात भासवण्याचं काम करतायत, खोटा प्रचार करतायत, त्या प्रचाराला आपण बळी न पडता निश्चितच ते आपल्यातलेच आहेत, त्यामुळं जास्त त्यांच्यावरती बोलण्याची गरज नाही. त्यांनी आमच्यापेक्षा सिनियर आहेत, त्यामुळं त्यांनी परिस्थिती ओळखून निर्णय घेतला पाहिजे होता. गेल्या 20-22 तारखेला गेल्या महिन्यातल्या 20-22 तारखेला त्यांनी राजकीय संन्यास घेतला म्हणून अचानकच कोणाला न सांगता एक मेसेज व्हायरल व्हॉट्सॲपवरती केला आणि असं केल्यानंतर 4-5 दिवसातच त्यांची भूमिका बदलली गेली. मग तुम्हाला जर ती भूमिका घ्यायचीच नव्हती तर महेश अण्णांच्या नावाने राजकारण करायची गरज काय होती? आज वर्ष श्राद्ध मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी महेश अण्णांचं झाला, वर्षसुद्धा झाला नाही तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने राजकारण करतायत ज्यांनी तुम्हाला घडवण्याचं काम केलं आहे. आम्ही तर नाही केलं आहे, पण निश्चित महेश अण्णांनी तर केलं आहे तुम्हाला घडवण्याचं काम. मग त्या माणसाने तुम्ही त्या माणसाच्या नावावर राजकारण करण्याची काय गरज होती? मी त्यांना सांगण्या इतपत मोठा नाही आहे, पण त्यांनी सिनियर असल्या कारणाने त्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता ज्या गोष्टी घडल्या ते घडल्या. मी वारंवार त्यांना सांगत होतो की आपल्यात आता मेंबर असं होऊ नये, या गोष्टी घडू नये, हे मी त्यांना वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, ज्या गोष्टी घडल्या ते घडल्या. शेवटी श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं आहे भगवद्गीतेच्या माध्यमातून की एकदा युद्धात उतरल्यानंतर समोरचा जर परिवारातला सुद्धा सदस्य असेल तर मागं हटायचं नाही, त्याला सुद्धा आपण त्या युद्धाला सामोरच जायचं.